एमपीएससी परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातून विजय लामकाने यांनी सर्वसाधारण मागास वर्गातून तर आरती जाधव यांनी महिला वर्गातून प्रथम क्रमांक पटकावला आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे अर्थात एमपीएससी तर्फे 27 ते 29 मे 2025 या कालावधीत घेण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षा 2024 चा अंतिम निकाल 8 एप्रिल 2026 रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे। त्यानुसार विविध 20 संवर्गातील एकूण 461 पदांवर उमेदवारांची शिफारस करण्यात येत आहे। या परीक्षेमध्ये सोलापूर जिल्ह्यातील विजय नागनाथ लामकाने हे सर्वसाधारण तथा मागासवर्ग उमेदवारांमधून राज्यात प्रथम, तर सोलापूर जिल्ह्यातील आरती परमेश्वर जाधव या महिलांमधून राज्यात प्रथम आल्यात। अंतिम निकाल जाहीर न झाल्यानं उमेदवारांच्या मुलाखती रखडल्या होत्या। उमेदवारांच्या माहितीसाठी प्रस्तुत निकाल आणि प्रत्येक प्रवर्गासाठी शिफारस पात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवारांचे गुण आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले। प्रस्तुत निकालाद्वारे शिफारस पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांच्या शिफारशी विषयांकित परीक्षेच्या आवेदन पत्रातील दाव्यांच्या पुष्ट्यर्थ नियुक्तीच्या वेळी त्यांची पात्रता मूळ प्रमाणपत्रावरून तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून करण्यात येत आहेत। उमेदवारांनी आवेदन पत्रात दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आल्यास अथवा आवेदन पत्रातील दाव्यानुसार आवश्यक प्रमाणपत्राची पूर्तता नियुक्तीच्या वेळी न केल्यास, तसंच शासन स्तरावर अधिसूचनेतील तरतुदीनुसार दावे तपासताना आणि अन्य कारणामुळे अपात्र ठरणाऱ्या संबंधित उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।